मनमाड शहरात रविवारी रात्री ईदगाह पुलाजवळ सुदर्शन सूरज चव्हाण वय 26 वर्ष वयाच्या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली। परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत 3 प्रमुख संशयितांना ताब्यात घेतले आहे। त्यांची विचारपूस सुरू आहे। पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते। रविवारी शहरातील मध्यवर्ती भागात आठवडी बाजारानजीक ईदगाह येथील पुलाजवळ रात्रीच्या सुमारास एका 30 वर्षीय तरुणाची तोडक्याने धारदार शस्त्राने हाणामारी करत हत्या केल्याची घटना घडली। 26 वर्षीय सुदर्शन चव्हाण या तरुणाच्या मानेवर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने मोठे घाव घातल्याने रक्ताच्या थारोड्यात त्याचा मृतदेह सापडला। घटनेनंतर संबंधित मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आला। घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिसरासह ग्रामीण रुग्णालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। सदर मृत तरुण हा मुंबई येथे राहत असून 2 दिवसापूर्वी त्याचा साखरपुडा झाल्याची चर्चा आहे। या प्रकरणी मनमाड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत काही तासातच या प्रकरणातील प्रमुख 3 संशयितांना ताब्यात घेतले। घटनास्थळावरून हल्लेखोर पसार झाले। भर वस्तीत ही घटना घडल्याने खळबळ उडाली असून हल्ल्याचे नेमके कारण समजले नाही। पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। ही घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। सोमवारी पहाटे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक DS स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांना सूचना केल्या। त्यानंतर मालेगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली।